तिकडे पुण्यामध्ये देखील पाचही मानाच्या गणपती बाप्पांचं आपल्या मंडपामध्ये आगमन झालेलं आहे। तुळशीबाग, गुरुजी तालीम, केसरीवाड्यासह तांबडी जोगेश्वरी आणि कसबा पेठ या बाप्पांचं ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आलंय। मानाचा पहिला गणपती कसबा गणेश। पुण्याच्या कसबा पेठेतला हा बाप्पा म्हणजे पुण्याचं ग्रामदैवत। हा मानाचा पहिला बाप्पा आहे। प्रथेप्रमाणे सर्वात आधी या बाप्पाची पालखीतून मिरवणूक निघाली आणि सर्वात आधी हे बाप्पा मंडपात विराजमान झाले। शिवरायांच्या मातोश्री जिजाऊंनी या बाप्पाची स्थापना केली होती। शिवराय प्रत्येक स्वारी आधी या बाप्पांचं दर्शन घेत असत अशी ख्याती आहे। मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी। कसब्याच्या गणपतीनंतर मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा। पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकात विराजमान झालेले हे बाप्पा पुणेकरांचं श्रद्धास्थान आहे। आगमनाच्या आणि विसर्जनाच्या रांगेतही या बाप्पाला दुसरं स्थान आहे। मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम। लक्ष्मी रोडवरच्या गुरुजी तालीम मंडळाचा हा बाप्पा पुण्यातला मानाचा तिसरा गणपती आहे। मिरवणुकीत याला तिसरं स्थान असतं। बालगणेशाच्या रूपातली ही मूर्ती सोन्यानं मढवली आहे। शिवाय मूषकावर स्वार असलेले हे बाप्पा पुणेकरांचं श्रद्धास्थान आहे। गुरुजी तालीम मंडळाची सजावटही पाहण्यासारखी असते। मानाचा चौथा गणपती तुळशीबाग। चांदीनं मढवलेले बाप्पा अशी तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची ओळख आहे। चौथ्या मानाच्या बाप्पाची मिरवणूक ही आज थाटात निघाली। फुलांनी सजवलेल्या स्वारीतून बाप्पा तुळशी बागेतल्या मंडपात विराजमान झाले। मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा। मूर्ती लहान असली तरी या बाप्पाची कीर्ती महान आहे। टिळकांचं सानिध्य लाभलेल्या या वाड्यामध्ये या बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झाली। ऐतिहासिक महत्त्व असलेला हा बाप्पा नारायण पेठेतल्या मंडपात विराजमान झाला। मिरवणुकीच्या रांगेत या बाप्पाला 5वं स्थान आहे।